आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार वधारला। दिवसाची सुरुवात घसरणीनं झाली, पण दुपारनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीनं तेजी मिळवली। दिवसभरात सेन्सेक्स 787 अंकांनी वाढून 74,106 वर गेला, तर निफ्टीनं 22,950 चा टप्पा गाठला। एकीकडे आरबीआयनं घेतलेल्या कठोर निर्णयामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आणि त्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला। आठवड्याच्या पहिल्या दिवसाची शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक होती, पण दुपारनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीनं सुसाट धाव घेतली। दिवसभरात सेन्सेक्स 787 अंकांनी वाढून 74,106 वर बंद झाला, तर 255 अंकांची वाढ घेऊन निफ्टी 22,968 वर गेला। आज सकाळी बाजार खुला झाला तेव्हा सेन्सेक्स 590 अंकांनी आणि निफ्टी 170 अंकांनी कोसळला, त्यामुळे गुंतवणूकदार तणावाखाली होते। पण अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्ताननं दिलेला प्रस्ताव आणि त्यातून होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याची शक्यता, बँकिंग शेअर्समधील खरेदी आणि आयटी कंपन्यांचे मार्च तिमाहीचे सकारात्मक निकाल यामुळे दुपारनंतर शेअर बाजारात तेजी आली। तर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 33 पैशांनी वाढून 92 रुपये 85 पैसे प्रति डॉलर इतका झाला, त्यामुळे शेअर बाजाराला बूस्टर डोस मिळाला।